हॅलो धर्मगीर महाराज हाची कमर पुढे म्हणतील त्यांना साथ करतील कुळीची हे कुळदेव Oh
उगविलो संकटी आणि याला रूपा बने करो निखडे हरिदासी बर्वे झाले शरण गेलो उगविलो संकटी तुका म्हणे समागमे नाचू प्रेमी लागलो
उगविलो संकटी विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादनो पावन धानो चराचरी विठ्ठल कुळीचे हे कुलदेवी केली ठावे संतानी बरवे झाले शरण गेलो उगमिलो संकटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री देवहुनी व श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यातील कुलदैवतेची ओळख करून देणारा आजचा अभंग आहे विठ्ठल सच्चिदानंदवन अकरण करुणावर्णाले भक्तवंश कल्पतरू षडगुण ऐश्वर्य संपन्न रुक्मिणी प्राण संजीवन जगताधारशे भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाचे मायबाप अनाथाचे माय ज्ञानियांचे राजे ज्ञानोबाराय श्रीमंत श्री देवनिवासी जगद्गुरु तुकोबाराय ग्रामदेवत हनुमंतराय आदी करून आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आपल्या सर्वांचे गुरुवर्य कलियुगातील थोर संत श्री संत सद्गुरु धनुपंत दादासाहेबांच्या आशीर्वादाने अनेक थोर मोठ्या साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र पावन मौजे बिरिबी हे भूमी या पवित्र पावन भूमीमध्ये मारुतीरायाच्या दरबारामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये गेल्या 11 वर्षापासून संपन्न होत असलेला सोहळा आहे विठ्ठल सर्व गावकरी मंडळी तरुण मंडळी कार्यकर्ते मंडळी एकत्रित येऊन खूप मोठ्या निष्ठेने थाटामाटामध्ये आपल्या गावचा सोहळा सप्ताह साजरा करतात
चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भागवत कथेचं देखील नियोजन आहे. संपन्न होत असलेल्या सोहळ्यातील आजचा हा 4था दिवस आहे ना. 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा, कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलंय, मी माझं परम भाग्य समजते. आज त्यानिमित्त कीर्तनामध्ये उपस्थित सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, मातृवर्ग, पितृवर्ग, तसं तर पुरुषांची संख्या भरपूर आहे, पण आमच्या मायमौलीने त्यांना जागाच दिली नाही. आज म्हणले आज आमच्याच पार्टीचा विजय असो, आहे का नाही. काही असो, भरभरून माता मौल्या आशीर्वाद देण्यासाठी या बहुसंख्येने उपस्थित आहेत. प्रथमतः या नरदाच्या गादीवरून सर्व श्रोते मायबापांच्या चरणावर साष्टांग दंडवत. आज विशेष करून आपल्या कीर्तनामध्ये उपस्थित असलेले, ज्यांच्या गोड असं रसाळ मुखारविंदातून आपण भागवत कथा श्रवण करत आहोत, अशा आदरणीय आपले सर्वांचे लाडके हरिभक्त पारायण भागवताचार्य गजानन महाराज सुवर्णाकार महाराजही उपस्थित आहेत. महाराजाकरता जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. तसं तर कथाकार कीर्तनाला उपस्थित नसतील बरं, महाराज आलेत म्हणजे महाराजांचा खूप मोठा मनाचा मोठेपण आहे. आज लेकराचं कौतुक ऐकण्यासाठी आलेत. महाराज तुमच्याही चरणावर दंडवत. आज विशेषरित्या उपस्थित असलेले, माझ्या सोबत आलेले माझे वडील आदरणीय हरिभक्त पारायण भजन सम्राट पांडुरंग गुरुजी अणुपाडीकर, वडिलांच्याही चरणावर दंडवत. त्यासोबत इकडं पखवाजाची साथ करत असलेले माझे छोटे बंधू हरिभक्त पारायण दशरथ महाराज असतील, महाराजांना नमस्कार. इकडे दुसरे माझे छोटे बंधू, हा लहान आहे पण खूप सुंदर कीर्तन करू, भाऊ आहे माझा छोटा, हरिभक्त पारायण आमचे सोमेश्वर महाराज असतील. आदरणीय महाराजांनी खूप सुंदर पहिली चाल गायली, ज्यांच्याकडं आपल्या ज्ञानेश्वरीचंही व्यासपीठ, ज्यांच्याकडे पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम त्यांच्यावर आहे. मला वाटतंय गावकऱ्याच्या म्हणण्यापेक्षा परिसराचंच प्रेम आहे महाराजावर. आदरणीय आमचे धर्मगिरीजी महाराज असतील, महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद. माझ्यासोबत आलेले माझे चुलते आदरणीय आमचे केशव ताते असतील, त्यांनाही नमस्कार. सर्व आपल्या गावातून परिसरातून आलेले सर्व गुणवान भाविक मायबाप आहेत, आमचे चोपदार बाबा आहेत, आदरणीय आमचे शिष्टीमाले दादा असतील, ज्यांच्या निमंत्रणास्तव मला येथे येण्याचा योग आला, अशा आदरणीय आपल्या गावातील संजय कुमारजी बिरादार दादा आणि पूर्ण त्यांची कमिटी, सर्व तरुण मायबाप आहेत, त्यांच्यामुळे येण्याचा योग आला, त्याबद्दल त्यांनाही दंडवत. चॅनलची आपल्या गावामध्ये सेवा करत असलेली, त्यांच्या चॅनलचं नावच आहे मनोभाव सेवा, म्हणजे नावातच मनातून भाव आहे. आजचा कार्यक्रम एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता नंतरही आपल्याला या सप्त्याचा आनंद घेता यावा म्हणून लाईव्ह आमच्या दादाचे शूटिंग चालू आहे. दादांच्याही चरणावर दंडवत. आमचे विनीकरी बाबा असतील, सर्वांना वैयक्तिक नमस्कार करण्यापेक्षा एकदा नळोबाराच्या जर भाषेत बोलायचं झालं तर मस्तक हे सुंदर बाबा, कुठं आवाज चाललाय तुमचा. दंडवत तुम्हाला. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सर्वांना या नरदाच्या गादीवरून साष्टांग दंडवत. लक्ष द्या, आपल्या गावामध्ये संपन्न होत असलेला सोहळा सप्ताह 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 म्हणजे काम नाहीत म्हणून करायचं काम नाही बरे. सप्ताह करण्याच्या मागचा एकमेव शुद्ध हेतू आहे, सगळ्या गावकऱ्यांनी एकत्रित येऊन मारुतीरायाकडे केलेली प्रार्थना म्हणजे सप्ताह. म्हणजे मारुतीराय आमच्या गावावर कसल्याच प्रकारचं संकट येऊ देऊ नका. म्हणजे आमचं गाव
सुखानं समाधानीनं ऐश्वर्यानं नांदावं, म्हणजे अशी प्रार्थना म्हणजे हा सोहळा आहे बघा. कारण साधू संतांनी आपल्याला सांगितले तुमच्यावर कितीही मोठं संकट येऊ द्या, संकट काळामध्ये तुम्ही फक्त एकाच देवाचा धावा करा. कोणत्या? तुका म्हणे संकट आला आणि शरण जावे मारुतीला. फक्त मारुतीला शरण जा. अहो शरण नाही, उगा स्मरण जरी केलं तरी काम होते हो. हे दुःख बंधन मारुती नंदन, हे दुःख बंधन मारुती नंदन, सुनला तरी तुकार महाराजांनी म्हणल्यासारखं मारुतीला हात जोडून आपण प्रार्थना करू. म्हणले देवा आमचं गाव सुखानं नांदू दे. आपण हनुमान चालीसा म्हणताना म्हणतो ना माय, संकट कटय मिटे सब पीरा, अरे जपत निरंतर हनुमत बीरा. स्मरण जरी केलं तरी महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर करिता हनुमंताचे स्मरण विघ्नते होय निर्विघ्न, स्मरणे सुलभे ब्रह्मज्ञान कथा पावन हनुमंते. ही ताकद मारुतीच्या नावामध्ये. आता सप्तास त्यांच्या नावानं म्हणल्यावर काही अडचणच नाही ना याच्यामध्ये. खूप चांगला योग आहे. सर्व मंडळी अगदी थाटामाटामध्ये एकत्रित येऊन एक निष्ठेने एका मायेचे लेकर होऊन सोहळा साजरा करतात. कारण गाव कसे हे सप्त्यावरून कळत असतं. आल्याबरोबर असे मस्त फुलं टाकीत आले, गावात पाऊल टाकल्याबरोबरच कळालं की म्हणजे अरे इथं आशीर्वाद आहे देवाचा. आनंदी आनंदी वातावरण आहे पूर्ण गावामध्ये. सगळ्या आपल्या सप्त्याचं नियोजन म्हणजे मला एकाच भाषेमध्ये सांगता येईल. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न जसं थाटात पार पाडावं ना, तसं गावकरी आपल्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सप्ताह साजरा करतात. विठाल खूप मोठ्या पद्धतीनं भागवत आहे, अन्नदान आहे, कीर्तन आहे, भजन आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे, सगळं भरभरून कार्यक्रम आहेत. आणि त्यातल्या त्यात महाराज आपण महाराष्ट्रातले, पण कर्नाटक म्हणलं की भक्तीला इथं उणीवच नसते. कारण खरा देव इथलाच आहे की हो. कानडा हा विठ्ठलू कर्नाटक तुमचाच आहे वा देव. आम्ही नेला तिकडे पंढरपुरामध्ये, पण खरा तुमचाच आहे. कानडा विठ्ठलू कर्नाटक. ऐका, ही मी सांगत नाही, भागवतामध्ये आपण पहिल्या दिवसामध्ये ऐकली असेल महाराजांच्या मुखातून. खरी भक्ती जर कुठे लहानाची मोठी झाली तरी कर्नाटकामध्ये मोठी झालेली. नारदाने भक्ती देवीला प्रश्न विचारला, म्हणले भक्ती माता तुझं जन्माचं उगम स्थान कुठे, तू कुठून आली, कुठे गेली आम्हाला सांग. त्यावेळेस भक्ती देवी नारदाला बोलत असताना भागवत महात्म्यामध्ये सांगते, म्हणले नारदा उत्पन्ना द्रविडे देशे वृद्धिं कर्नाटके गतः क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गतः. मी खरी द्रविड देशामध्ये जन्माला आली. म्हणजे लहानाची मोठी कुठं झाली, इथं कर्नाटकामध्ये झाली. भक्ती वाढलेले ठिकाण आहे बघा. पुन्हा महाराष्ट्रामध्ये गेले म्हणजे, पण भक्तीला महाराष्ट्रामध्ये क्वचिन क्वचिन महाराष्ट्र कुठं कुठं मान मिळाला, पण खरा मान जर कुठे मिळाला असेल तर या कर्नाटक भूमीमध्ये मिळालेला आहे. विठाल म्हणून पंढरपूरचा देव कुठला आहे? कानडा राजा पंढरीचा
खरा मूळ स्वरूपातला देव म्हणजे इथला आहे. आणि या भूमीमध्ये राहणारे आपण सगळे पुण्यवान माणसं आहेत. विठ्ठल हो, आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायानं कुलदैवतेची ओळख करून दिलेली आहे. बघा, थोडं लक्ष देऊन कीर्तन ऐका. जगाच्या पाठीवर 33 कोटी देवता सांगितलेत ना आपल्या संस्कृतीमध्ये. 33 कोटी. त्या 33 कोटी देवतेमध्ये 2 देवाला अति प्राधान्य आहे. बाकीचे देव माना अथवा न माना ते तुमच्या मनाचा प्रश्न आहे, पण 2 देव तुम्हाला मानावेच लागतात. कोणते? नंबर 1 आपली ग्रामदैवता म्हणजे मारुती आहे, आणि नंबर 2 आपली कुलदैवता म्हणजे जे आता 11 वाजेपर्यंत समजून घ्यायचे ना अभंगामध्ये, हे काही कुलदैवत आहे. म्हणजे का या अभंगामध्ये तुकोबारायानं देवीची म्हणजे स्त्री शक्तीला प्राधान्य दिले. बघा, जरा माता माऊल्यांची संख्या भरपूर आहे म्हणूनच मी हा अभंग निवडला आज कीर्तनामध्ये. तसं तर मला दुसरा घ्यायचा होता, पण माय माऊल्याची संख्या भरपूर दिसली आणि त्यातल्या त्यात आज मंगळवार दिसला. म्हणलं चला हेच घेऊन टाकू आता. विठ्ठल स्त्री शक्तीचा गौरव केलाय बघा या अभंगामध्ये. तुम्ही जर बारकाईने विचार केलात ना, आता कलियुगामध्ये आमच्या मायमाऊल्यांनी इतकं नाव गाजवलेले, प्रत्येक क्षेत्रामध्ये मायमाऊल्यांनी पाऊल पुढे टाकलंय. आतापासूनच नाही हो, फार जुन्या काळापासून, ज्ञानोबारायापासून, तुकोबारायापासून पुरुष संतांच्या जोडीला आमच्या स्त्री संतांनी खांद्याला खांदा लावून क्रांती केलेली. कारण ज्ञानोबारायाचं नाव आलं की मुक्ताबाईचं नाव येत असते. स्त्री शक्तीचा अधिकार आहे का बरं तुम्ही? नामदेवरायचं नाव आलं की जनाबाईचं नाव येत असते. तुकोबारायचं नाव आलं की सोयराबाईचं नाव येत असते. निर्मलाबाई, सोयराबाई हे फार मोठ्या क्रांतिकारी संत होत्या. आणि आता तर प्रत्येक क्षेत्रात महिला आहेत. तुम्ही बघा, आज डॉक्टर महिला आहेत, आज इंजिनियर महिला आहेत, आज वकील महिला आहे, जज महिला, कंडक्टर महिला, ड्रायव्हर महिला. त्याच्या पुढे जाऊन सांगते माय, जवानाच्या खांद्याला खांदा लावून लढणारे देखील महिला. लैला आमचं जाऊ द्या हो, इथल्या इथंच बघा हो, कमाय मोलानं इकडे लक्ष द्या. आता कीर्तन करणाऱ्या बघून उत्तर द्या की. हा, कीर्तन करणाऱ्या महिला, गायन करणाऱ्या महिला, कीर्तनाला जास्त येणाऱ्या, बोलत चला काय नाही, जास्त येणाऱ्या महिला, कीर्तनात जास्त येऊन जास्त झोपी जाणाऱ्या नाही हो, बिचाऱ्या टकमक बघाले तर विठ्ठल. खूप मोठी पौराणिक काळापासून स्त्रियाची क्रांती, ती क्रांती आपल्याला 11 वाजेपर्यंत पाहिजे. तुकोबाराया म्हणले ती कुळदेवी, कुळदैवत आम्हाला साधू संतांनी ओळख करून दिली. कुळीचे हे कुळदेवी केली ठावे संतांनी. ओळख झाल्यामुळं काय झालं, महाराज म्हणले आम्हाला त्यांना शरण जाता आलं ना, बरवे झाले शरण गेलो आणि उगविलो संकटी. त्या देवाला, त्या देवीला शरण गेल्यामुळे आमच्या जीवनातलं संकट निरसन झालं. म्हणजे आम्ही आमच्या देवाला कसं आणलं, आणि याला रूपाबळी करोनी खडे हरदासी. खरं तर देवाला आकारही नाही, उकारही नाही. कसा आहे तो देव? अव्यक्त निराकार, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया. पण निर्गुण स्वरूपातल्या देवाला साधू संतांनी आकाराला आणलं. आता देव आल्यामुळं, शरण गेल्यामुळं, संकट निरसन झाल्यामुळं महाराज म्हणले आमच्या जीवनामध्ये इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आम्हाला झालेला आनंद आम्ही संतांच्या समागमात जाऊन नाचून प्रगट केला. म्हणजे तुका म्हणे समागमे नाचू प्रेमी लागलो. आता थोडं बारकाईने इकडं बाबरू माझ्याकडे सगळ्याने. नाचणं देखील एका प्रकारची भक्ती आहे, पण कुठं नाचावं लागतंय? नामदेवराय म्हणले ना, नाचू
अरे आनंद घेतला पाहिजे परमार्थाचा. महाराजांना सांगितलं नाचायचंय ना इथे या म्हणले, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. हो का माय, माणसं नाचतेत बरं, नाचत नाही असं नाही, नाचतेत पण इथं नाही, त्या डीजेच्या पुढं याला नाही, भक्तीचं नाच नाही, इथं या इथं नाचा. खाली बसलेल्या आमच्या मायमौल्या म्हणते ताई खरे म्हणले तुमचं ऐकून आम्हाला नाचाच वाटायला आहे. आम्हाला भरपूर नाचा वाटते हो, पण आमचं गिराईक चांगलं नाही ना. लक्षात द्या, मालक चांगले नाहीत ना आमच्या नशिबाला. इथं जर आम्ही नाचायला लागलं तर घरी गेल्या शिवाय देते का नाही? मग प्रत्येकाच्या घरचं आहे. काही बाया म्हणतात ताई आमचे मालक चांगले आहेत म्हणले, पण आमच्या गावचे लोक बरोबर नाहीत म्हणले, नाव ठेवतात म्हणजे. बघा 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 ते फराण्याची सून कशी भागवत कथेमध्ये नाचवते म्हणजे, कीर्तनात नाव ठेवतात म्हणजे असे. हो का माय, जीवनामध्ये जर ज्याला काहीतरी करून दाखवायचं असेल, यशाची सक्सेसची पायरी गाठायची असेल, त्या माणसानं समाज काय म्हणेल ह्याचा विचारच करायचा नाही. तुकोबारानं स्पष्ट भाषेमध्ये सांगितले. काय करा म्हणले तुम्ही? तेजुनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता एका वचन काय करा म्हणले? परमार्थ करीत असताना समाजाचा विचार करू नका. तुका म्हणे हसे जन नशे काम तय ठाई. जुने माणसं म्हणत होते बघा, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. कारण आपल्याला नाव ठेवणारी माणसं कशी, आता सध्या लोकांना आपली हिंदू संस्कृती पाय धरायची संस्कृती आहे, पण लोकांना पाय धरणं दिले सोडून पाय धरून वडाय शिकलेत बघा. लई नंबर एक जमाने लोकांना एवढं म्हणजे ह्याला नाव ठेवू त्याला नाव ठेवू. आपल्याला नाव ठेवणारी माणसं हे काय लई अशी लांब अमेरिकेतले नसते बरे, आपल्याच गावातले, आपल्याच शेजारचे, आपल्याच भावकीतले, आपल्या जवळचे आपल्याला नाव ठेवत असतात. तुम्हाला इथलं इथं समजा असं सांगते. आता इथं आमच्या मायमौल्या सगळ्या बसले, अशी एखादी म्हातारी माजर उठून नाचायला लागली तर बसलेल्या बाया ग बसतात का? एकमेकीला डोकी देतात, बघ बघ डंगरी कशी नाचल्या. हे आपलेच आपल्याला नाव ठेवतात म्हणून समाजाचा विचार करायचा नाही. काय बाया म्हणतात ताई आमचे मालक बी चांगलेत म्हणले, लोक बिरिबी सारखी आमच्या गावचेही माणसं सगळे चांगले आहेत म्हणले, पण कसे तुम्ही नाचा म्हणताय खरी गोष्ट आहे, पण मी लई मोठ्या घराची सून आहे ना, मी पाटलाच्या घरची सून आहे म्हणले, मला कसं नाचायला शबन म्हणले कुठे असं मंदिरावर. एक गोष्ट ध्यानात घ्या माय, तुम्ही कितीही जरी मोठ्या असल्या तरी मीराबाई एवढ्या मोठे आहेत का तुम्ही? मीराबाई कोण आहे? मीराबाई राजघराणा, मेवाड घराणा राजाची मुलगी मीराबाई कशी नाचायला लागली?
वा. आता आमचे चोपदार दादा तिकडं, आमचे बाबा तिकडं, बाबा नाच आलेत म्हणजे खाल्याला जिरवालीत का? नाही ना, त्यांना माहिती आहे भक्तीमध्ये अवश्य नाचलं पाहिजे. गाई नाचे उडे. स्वतः मीराबाई म्हणाली ना, नाचुंगी नाचुंगी नाचुंगी, पण कसं हरिगुण गावत नाचुंगी म्हणली, नायंटी लावत नाही बरं. तसं मी नाचतात पण वेगळे, त्यांचं भजन करीत करत नाचलं म्हणजे. अहो साधन नसलं नाही, पायात घुंगर बांधून नाचल्या ना. बघ घुंगरू बांध मीरा नाचे रे. कारण नाचणं कमीपणा नसून उलट भक्ती आहे. महाराज म्हणले आम्हाला झालेला आनंद आम्ही असाच नाचून प्रगट केला. विठाल इथं बसलेले सगळे जाणकार मंडळी, थोडं जर तुम्ही अभंगाकडे बारकाईने लक्ष देऊन पाहिलात ना, या अभंगामध्ये तुकोबाराय देवीला शरण चालेत, कुळीचे हे. आणि खरं तर तुकोबाराय म्हणजे पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त आहेत म्हणजे, आहेत ना. कशावरून? तर त्यांच्या प्रमाणावर लक्षात येतं ना आपल्याला. एक गाव आम्ही एक धरीला चित्ती, लाज वाटे चित्ता आणि काते देव म्हणता, आमुचा विठ्ठल प्रचंड इतुरन देवाचे पाहतो. एका पांडुरंगाशिवाय आम्ही दुसऱ्या देवाचं नाव घेणार नाही, त्याचं तोंड पाहणार नाही, एवढी महाराजाची निष्ठा आहे. अजून एक प्रमाण आहे सगळ्याला पटण्यासारखं. पतिव्रते जैसा भरतार प्रमाण आम्हा नारायण तैशंबरी. ज्या प्रकारे पतिव्रतेला जिचा पती ज्या प्रमाणे ना, आम्हाला आमचा देव त्याप्रमाणे म्हणले. पतिव्रता कोणाला म्हणावं माय? जी रोज दिवसातून एकदा का म्हणा नवऱ्याला भांडते तिला म्हणावं का पतिव्रता? नाही ना. जी बाई पतिव्रतेचे जिने आणि भरताराच्या वर्तमाने मालकाच्या मनातलं ओळखून जगत असते, तेव्हा तिला पतिव्रता म्हणत जाव. ते असं सांगितलेले शास्त्र. म्हणले काही काही बाया इथल्या नाहीत बरं, दुसरीकडे सांगायला. अरे थांबायचे ना मला आज घंटाभर इथं. काही काही बाया नवऱ्याला घरी उपाशी ठेवून महिना पंढरपूरच्या वारीला जाते. इथं बाबा उपाशीच आहे आणि देव करी 4 धाम सप्तपुरे बाहेर फिरालेत. म्हणजे मालकाला उपाशी ठेवून जी बाई परमार्थ करत असेल ना, कीर्तन भजनाला जात असेल ना, मी नाही शास्त्र सांगते, अशी बाई ज्या गावात राहत असत त्या गावात पाऊस पडत नाही. आपल्यात पडालाय ना, नसला तरी मना पडालाय, नाहीतर नाही भाकर भेटायची तुम्हाला. हे वर्मय बरे पतिव्रतेच. ज्याप्रमाणे पतिव्रतेला तिचा पती आम्हा नारायण तैशापरी, आम्हाला आमचा देव त्याप्रमाणे म्हणे. तसं तर सगळ्या संतांची निष्ठा देवावर आहे, पण अति निष्ठा अति प्रेम जर कोण्या भक्ताचा असेल तर ते म्हणजे संत शिरोमणी नामदेवरायचे. बघा तुम्हाला निष्ठा सांगून जाते बरं नामदेवरायचे. सगळं आता जे चालू आहे ना, हे निष्ठेबद्दल चालू आहे आपलं. एकदा आळंदीमध्ये ज्ञानोबारांनी विचार केला, म्हणले बाबा चला जाऊ आपण कुठेतरी तीर्थयात्रेला. कारण शास्त्र सांगते ना, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तो आपले सोयीत पायीन तीर्थयात्रे जाय चुकू नको. हातपाय चांगले, गुडघे चांगले, डोळ्याला चांगलं दिसते, शरीर साथ देते, तोपर्यंत माणसानं अवश्य तीर्थयात्रेला जात जाऊ म्हणले. बरं काही गोष्टी माणसानं जन्मात एकदाच कराव्या, काही गोष्टी 3 वर्षाला एकदा कराव्या, काही गोष्टी वर्षाला कराव्या आणि काही गोष्टी दररोज कराव्या. काय करावं म्हणजे एकदाच, एकम विवाहम, एकदाच माणसानं जीवनात लग्न करावं. तुम्ही म्हणा दुसरं जमत नाही का, देतच नाही कोणी.
कारण दुसरी न करावी बाईल आणि भंड फजिती होईल म्हणजे एकदा लग्न करावं. 3 वर्षातून एकदा त्रैवार्षिकम कुंभ स्नान, 3 वर्षाला एकदा कुंभमेळ्याच्या स्नानाला गेलं पाहिजे. म्हणजे गेले होते ना बरेच माणसं प्रयागराजला, गेलं पाहिजे. वर्षातून एकदा आळंदी पंढरपूरची वारी करावी. जन्मासी येऊनी पहारे पंढरी. आता वारी जवळ येण्या बरं ध्यानात ठेवा, लाख काम सोडत जाऊ माणसानं, पण पंढरपूरच्या वारीला जात जावं. विठाल पंढरपूरच्या वारीचे किती महत्व आहे का. काशी यात्रा 5 आणि द्वारकेच्या 3 आणि पंढरीशी जाणं 1 वेळा. काशीला 5 वेळेस गेले ना द्वारकेला 3 वेळेस गेलेले पुण्य एकीकडे म्हणले, आणि एकदाच पंढरपूरला जात जावं तेव्हा तेवढं पुण्य भेटते. म्हणून वर्षातून एकदा आपल्या दैवतेच्या ठिकाणी वारीला जात जा. रोज काय काय करावं म्हणले, 3 गोष्टी माणसानं रोज कराव्या. कोणत्या? दान, अभ्यास, व्यायाम रोज करा म्हणले माणसानं. अभ्यास बी करत जाऊ बरं माय. काही म्हणते आमचं काय अभ्यासाचं वय आहे का. अरे मरेपर्यंत माणूस विद्यार्थी राहत असतो. काय ताकद आहे अभ्यासाची. गीतेमध्ये श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला बोलताना म्हणतात, अर्जुना अभ्यासे समृतोषी मत्कर्मो परमो भव मदर्थमपि कर्माने कुर्वन् सिद्धीम वाप्स्यसि. अशक्य ते शक्य करिता सायासन, कारण अभ्यास तुका म्हणे. अवघड असणारी गोष्ट अभ्यासामुळे सोपी होती, म्हणून अभ्यास करा. दुसरी गोष्ट व्यायाम करी जा म्हणजे व्यायाम केलं पाहिजे. पण आपल्या खेड्यापाड्यात नाही, पण तुम्ही जरा शहरात जाऊन बघा. त्या रामदेव बाबानं मोठे मोठे माणूस असे रोललाच काढले. म्हणजे जगायचं असेल तर पळावं लागल. आणि ती रोलला बी पळणारी 2 प्रकारची माणसं आहेत बरं बाबा. काही माणसं पोट भरण्यासाठी पडत असतात आणि काही माणसं पोट कमी करण्यासाठी पडत असतात, पण पडत असतात. अभ्यास, व्यायाम. आणि तिसरी गोष्ट सांगितले, दान करत जाऊ म्हणले माणसानं. दान, कारण हस्तश भूषणम दान. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषम, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. ब्रह्मनिष्ठा धारण करणं हे हृदयाचं भूषण आहे म्हणले. दान देणं हाताचं भूषण आहे, नाम घेणं कंठाचं भूषण आहे, आणि कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाणं हे पायाचं भूषण आहे. असंच आहे काय? नाही ना. तीर्थयात्रा करणं हे भूषण आहे पायाचं. अवश्य माणसानं जावं, पण केव्हा जावं? जोपर्यंत सगळं शरीर साथ देतोय तोपर्यंत जावं. आता माणसं वारीला येते पण चांगले नाही, त्याला घरातून हाकलून देते ती येते. हाय का महाराज दिंडी म्हणे एखादी. महाराज म्हणते काय दिंडी आमचीच. आता म्हातारपणात कुठं जमल होती. बऱ्याच माणसाच्या मनात असा संशय म्हणजे परमार्थ म्हणजे म्हातारपणात करायची गोष्ट आहे म्हणजे अजिबात नाही. ऐका, लहानपणामध्ये केलेला परमार्थ, बालवयामध्ये केलेला परमार्थ हा अमृता समान असतो. म्हणजे तरुणपणात केलेला परमार्थ हा दुधा समान असतो, आणि म्हातारपणात केलेला परमार्थ हा पाण्या समान असतो. म्हणजे होय माय, पाण्याला किती जरी घुसळलं तरी लोणी निघते का? तसंच आहे म्हातारपणात. किती सत्य ऐका, किती कीर्तन ऐका, काही फरक पडत नाही. पण लई उल्हास म्हातारपणामध्ये. माझ्या जीवनातली गोष्ट सांगते तुम्हाला. महाराज आमचं तिकडं ते तेलंगणामध्ये कीर्तन होतं, पण ते कीर्तन झाल्यावर एक 80 वर्षाचा म्हातार काठी टिकवीत माझ्या जवळ आले. समान लकल हालायला लागले. ते जवळ आले, ते मला म्हणाले, ताई मला माळ घालायचे म्हणला तुळशीची. कवा? 80व्या वर्षात माळ घालायचं म्हणला. मी म्हणलं बाबा आणि आता कस का माळ घाला वाटायला तुम्हाला? ते म्हणला चावच ना झाली म्हणलं. आता काय अर्थ आहे म्हणलं? आता माळ घालायचं म्हणलं. ते गेलं की लगेच दुसरं म्हातार आलं. ते म्हणाले ताई मला बी माळ घालायचं म्हणलं. मी म्हणलं बाबा तुम्हाला बी चावना झाले का? मला चावाले म्हणला, पण पूर आणून दिना झालेत म्हणलं. मी वटान फुटान सांगायला बरं माझ्या दुसरे मनात आणू नका विठाला. काय करायचं ते तरुणपणामध्ये? माऊलीची इच्छा प्रगट झाली, जाऊ म्हणले आपण तरुण आहोत, तीर्थयात्रा करावी. कोणाला घेऊन जावं म्हणले? नामदेवरायला घेऊन जावं. गेले नामदेवरायाकडे, पण नामदेवराने देवापुढे
पुढे प्रश्न मांडला. म्हणले देवा मी जाईल त्या क्षेत्रामध्ये, पण ज्या देवाचे विटेवर पाय आणि कट्टेवर हात नाहीत ना, निघे मी तयाचे. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, निघे मी तयाचे दर्शन. मला तुमच्यासारखा दुसरा देव दिसला नाही, मी त्या देवाचं दर्शन घेणार नाही. इतकी नामदेवराची निष्ठा आहे बरं देवावर. निष्ठेबद्दल सांगितलं मी तुम्हाला शिकवलं. आणि परमार्थामध्ये निष्ठेलाच मोठं महत्व आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म. आता काय झाले ते भरपूर मोठे मोठे शक्ती आलेत, मोठे मोठे महाराज आलेत, सर्व मोठं मोठं आले आता नियोजन. पण आता परमार्थामध्ये निष्ठाच राहिली नाही बाबा, है ना महाराज. सगळे उगल निष्ठा निष्ठीच होऊन गेली लोकांची. आता असं नाही बा, निष्ठा असावी. किती निष्ठा असावी तुम्हाला रामायणातला पुरावा देऊन सांगते. भजन करा विठ्ठल. आता थोडं रामायणामध्ये या. दुपारी भागवत ऐकल, आता रामायण ऐका. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र भगवंतानी सीताई साहेबाचा शोध करत असताना सोबत 18 पद्म वानर नेली होती, आहे ना. 18 पद्म वानर. बऱ्याच जाणकार लोकांनी प्रश्न केला. म्हणले देवाला कसं कळालं नाही. म्हणले देवासोबत माणसं न्यायला पाहिजे होती ना. अयोध्येत काही कमेश्वरीवर माणसं होते का? म्हणले माणसं का नेली नाही, वानरच कस का नेली. ऐका बरं, का वानर नेली याच्या मागचं एकमेव उत्तर आहे. कारण देवाला माहिती होतं बाबा, जिथं लढाईला जायचं होतं ती लंका कशाची होती हो? सोनियाची पुरी आणि समुद्राचा वेढा. आता सोन्याच्या गावात जर माणसाला युद्ध करता नेलं, माणसं लढाई करतील किंवा युद्ध करतील का खिशे भरायचं काम करतील? खिशीत भरले असते ना लोकांना, होते आपल्या बाईला 2-2 खिशे भरून आणले असते. सोन्याची लई अप्रूप आमच्या माय मावल्याना. पण माय मावल्यानं तुम्ही काढून टाका सोन्याचा. आता काहीतरी नाही भाव वाढलाय, 98 झालता पाठीमाग. तुम्ही एकच काम करा, एकच गरम म्हणजे जीवाला आराम घ्या. आता नाही भेटायचं तुम्हाला भेटणं. माणसाला मोह असतो म्हणून त्या वानराला नेलं. त्या वानरामध्ये छोटसे गंधमादन नावाचं वानर होतं. निष्ठा आहे का बरं किती असावे. ते गंधमादनची अशी खासियत होती की त्याच्या अंगाचा सुगंध यायचा. शेंट मारल्यावर जसं येते ना, नैसर्गिकरित्या त्याचा सुगंध यायचा. कुंभकर्णाचं लक्ष त्याच्याकडे गेलं. कुंभकर्ण मला अरे वा बरं दिसाले म्हणले, बिना पैशाचं शेंट आहे, कुठं बी खिशा टाकून फिरायला चांगले म्हणले आपल्याला. त्या गंधमादनला कुंभकर्णाने तळ हातावर घेतलं आणि कुंभकर्ण बोलायला लागला. म्हणले गंधमादन, तुझी खासियत पाहून, तुझं वैशिष्ट्य पाहून मला असं वाटते की तुला जीवनदान द्यावा, तुला मारू नये, माझ्यासोबत माझा प्रिय माझा कार्यकर्ता म्हणून ठेवा तुला असं वाटते. पण तू एकच काम कर म्हणला. तू म्हणला काय? एकच म्हणला, मी रामाचा नाही मी रावणाचा आहे म्हणला. रावण महाराज की जय म्हणला. मी मारित नाही तुला. आता मला तुम्हाला विचारायचे बाबा, आपण जर त्या ठिकाणी राहिलो असतो तर जय म्हणलं असतं का नाही? म्हणलं असतं ना.
हो, एका बाटलीत पार्टी बदलालीत माणसं. इथं तर जीव वाचणार होता ना स्वतःचा. आपण रावणाच्या बापाचे बी जे म्हणलो असतो. पण महाराज ते छोटस वानर बोलायला लागलो, कुंभकर्णा, रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मेलेलं बरं आहे म्हणलं. ते जय श्रीराम म्हणलं मोठ्यानं, कचच दाबलं बाबा, नाकातोंडातून रक्त यायला लागलं, जाग्यावर गत प्राण झालं. पण निष्ठाभंग होती नाही, देह जाओ एवढी निष्ठा असावी विठाल. एवढी निष्ठा तुकोबारायची देखील आहे. पण निष्ठावंत तुकोबाराय देवीला का शरण जात असतील? बरं, शरण जाऊन महाराजांची निष्ठा भंग होत नाही का? तर ऐका, अजिबात महाराजांची निष्ठा भंग होत नाही. साधू संतांना देवाला आळवत असताना तिन्ही लिंगात आढळले, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, व्याकरणाचा भाग आहे बरं. त्याचे प्रति तो ती ते आपल्याला त्या प्रमाणात लक्षात येतं. तो हा विठ्ठल बरवा पुल्लिंग स्वरूपामध्ये आढळले. सुंदर ते ध्यान ते आलं ना, नपुंसकलिंग स्वरूपामध्ये आढळले. आता स्त्री स्वरूपातले बरेच प्रमाण आहेत. ये ग बाई म्हणले म्हणजे स्त्री स्वरूपामध्ये अजून एक प्रमाण आहे बघा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, स्त्री स्वरूपातलं वर्णन आहे बरं. पुंडलिक दिवटा शोभे वाळवण ठेवून कसं आहे म्हणले तो देव, एका जनार्दनी आंबा उभी. ऐका बरं, आंबा म्हणाले तर ती कशी म्हणले करत ठेवून. आणि आपला देव कसा आहे, करकटावर हो का. आता दोन्ही देवाचं एकच वर्णन आले, त्या अर्थी देवात आणि देवीत कसल्याच प्रकारचा भेद नाही. खरं तर देवात भेद नाही हो, भेद माणसानं निर्माण केलाय. हे लक्ष द्या बरं. माणसाची मजल इतकी पुढे गेली, माणसानं माणसात माणूस ठेवला नाही, गावात गाव ठेवला नाही, भावात भाऊ ठेवला नाही. लोकांना देवात भेद केला. हे म्हणते आमचा पांडुरंग मोठा, एक म्हणते आमचा महादेव मोठा, एक म्हणते आमचा राम मोठा. हे कानवगुडी ठेवून ऐका, तुम्ही भेद केलात. खरं तर हरिहरा भेद नाही नका करू. का कधी कधी मला नवल वाटते महाराज, हे मंदिरातले देव दिसणार म्हणून मी लई बरं आहे बरं. मंदिरातले देव हे जर देव दिसले असते का नाही, लोकांना जत्रच देवाच्या कुस्त्या लावल्या असत्या. म्हणले तुझा देव ऐका नका, माझा देव ऐका, होऊन जाऊ द्या म्हणले कुस्ती, एक पांडुरंगाची एक महादेवाची कुस्ती. अवघड झालं असतं बाबा. तुम्ही भेद करूही नका, काढून टाका तुमच्या मनातलं विठाल. आज महाराज शरण गेले ती देवी दुसरी तिसरी कोणती नाही. तुका म्हणे ज्याचे सनकाधिका ध्यात अंते आमुचे कुळदैवत पांडुरंग. ती देवी पंढरपूर निवासी पांडुरंग परमात्मा आहे. त्या देवीची ओळख आम्हाला साधू संतांनी करून दिली. अभंगाचे
कुळीची हे कुलदेवी केली ठावे संतांनी. आपण अभंगाच्या प्रथम चरणापर्यंत आलो. दुसऱ्याही चरणाकडे आपल्याला धाव घ्यायचा आहे, पण त्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी एकदा वर हात करून मोकळेपणानं टाळ्या वाजून भजन करायचे. चला सर्वांनी मी देवतेची ओळख आम्हाला साधू संतांनी करून दिली असे वर्णन आले. सोनाराशिवाय सोन्याची किंमत कळत नाही, आईशिवाय बापाची ओळख होत नाही. तसेच हे म्हणले संताशिवाय का देवाची देखील ओळख होत नाही. संताविण प्राप्ती नाही आईचे वेद देते आहे. जोपर्यंत जीवनामध्ये साधू गुरु संत महंत महात्मा येत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला देव कळत नाही. जरी देव भेटला तरी देवाचा अधिकार समजत नाही. म्हणजे नामदेव राहिला, देव भेटला होता पण कळाला का हो? नामदेव राहिला नाही ना. सगळ्या संतांनी कच्चं गाडगा म्हणून नामदेव राहिला बाजूला काढलं. थोडं लक्ष द्या. संप्रदायामध्ये सगळे संत मंडळी पंढरपुरामध्ये जमा झाले. गोरोबा काका, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, त्या काळातले सगळे संत मंडळी, नामदेवराय, मुक्ताबाई काकाच्या जवळ आली आणि गोरोबा काकाला बोलायला लागले. म्हणले काका तुम्ही जाणकारीत म्हणले आमच्यापेक्षा वयानं मोठेत म्हणले, तुम्ही कुंभार असल्यामुळे तुम्हाला कच्च्या गाडग्याची आणि पक्क्या गाडग्याची परीक्षा असते. तुम्ही काय करा, आमच्यातलं कच्च कोणतंय आणि पक्क कोणतंय जरा निवडून काढा म्हणले बाजूला. लय कचरा झाला ना परमार्थामध्ये बाहेर म्हणे, कोणी बी आले निकडून शिराले म्हणले. त्या पंढरपूरच्या वाटानं माणसं कमी, महाराजा कमी, पण महाराजाचे कपडे घालून चोरच नाही राहतात म्हणे. कचरा झालाय म्हणले, काढा म्हणले निवडून बाजूला सगळे. महाराज काकानं ते गाडवा तपासाचं थापटणं हातामध्ये घेतलं, निवृत्तीनाथाच्या जवळ आले, बारी सुरुवात केली. त्याच्या जोरात निवृत्तीनाथाच्या डोक्यात आणलं. काका बोलायला लागले, अगं मुक्ता हे साधं गाडगं नाही, हे परिपक्व भाजलेलं गाडगं आहे. म्हणजे साक्षात महादेव येत नाही, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता ज्ञानोबाच्या जवळ आले. म्हणले महाविष्णूचा अवतार. पुन्हा मुक्ताबाईची बारी आली. मुक्ताबाई लहान संत आहेत सगळ्यामध्ये, लहान लेकराला हळू मारायला पाहिजे होतं, पण काकानं सगळ्या जोरात तर मुक्ताबाईला छानलं की जोरात आणलं मुक्ताबाईला. ते बी महत्वाचं, जे लावालावी झाल्याशिवाय कसं कीर्तन होईल आपलं. आणल्याबरोबर ऐका माय, मुक्ताबाई रडली नाही, उलट गोरोबा काकाच रडायला लागले. काका रडायला लागल्यावर काका बोलायला लागले, अरे 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 काय केलं म्हणले मी, माझ्या मायच्या डोक्यात थापटून आणले म्हणले. मुक्ताबाई कोण आहे? आदी शक्ती, आदी शक्ती मुक्ताबाई, आदी शक्ती मुक्ताबाई, आदी शक्ती मुक्ताबाई, आदी शक्ती मुक्ताबाई. लागे पाय
शक्ती मुक्ताबाई अंदासी जणी लागली. जगाची आदिमाया आदिशक्ती आल्हादिनी शक्ती म्हणजे मुक्ताबाई हे माझ्या मायच्या डोक्यात थापटणार. पुन्हा मुक्ताबाई नामदेवरायच्या जवळ आली. जोरात नामदेवरायच्या डोक्यात थापटणं हाणल्याबरोबर नामदेवराय रडायला लागले. म्हणून बरं नामदेवरायच्या रडणं काकांना ऐकलं आणि मुक्ताबाईला म्हणायला लागले, अगं मुक्ता, गोरा म्हणे कोरा राही लागे बाई तिळ मात्र नामा बाजीराणे कच्चच गाड गे म्हणले. त्याला पक्क होण्यासाठी काय करावं लागेल? देव म्हणले तुम्हाला औंढ्या नागनाथला जावं लागेल, मग तुम्ही परिपक्व व्हाल. विठाल मग त्या विश्वनाथ खेचर स्वामींनी सगळीकडे देवाची ओळख नामदेवाला पाण्याची कोळून दिली. टाइम कमी असल्यामुळे आता गायगाई सांगते बरं, प्रसंग सर्वांना माहितीच आहे. आता विश्वनाथ खेचरनी नामदेवाला देवाची ओळख करून दिली, केली ठावे संतांनी. पण त्याच नामदेवरायनं हॅलो रुक्मिणी साहेबांना देवाची ओळख करून दिली. आता कुठं दिली, कवा दिली म्हणजे आता सांगते ऐका. आपण काकड्यामध्ये ती वरून ऐकतो रोज काकड्यामध्ये. दिवाळीचे दिवस होते. दिवाळीच्या दिवसामध्ये 5 दिवसाची दिवाळी असते बघा. आपल्याकडे असते ना कर्नाटकमध्ये 5 दिवसाची दिवाळी असते. ओवाळायचं असते. कोण्या दिवशी ओवाळते तू? पण ते बलिप्रतिपदेच्या दिवशी कोण कुणाला ओवाळते बरं? ते कराले तुमच्या मनातलं बहीण भावाला कराले तुम्ही. पण ते भाऊबीजन असते. बलिप्रतिपदेच्या दिवशी पत्नीनं आपल्या मालकाला आपल्या नवऱ्याला ओवाळायचं असते. एका कीर्तनात काय म्हणलं महाराज, कोण कुणाला वाळतं? ते म्हणलं आमच्याकडे नवराच बायकोला वाळते. जमलं बा तुमच्याकडे असेल तशी प्रथा. भागात फरक आहे तू. पण ते पतीनं पतीला ओवाळायचं असते. मला वाटते इकडे नाही का ती प्रथा? नाही ना, म्हणूनच तुम्हाला माहिती नाही. आता सगळी पुरुष मंडळी बाकीचं विसरून जा, आपण एवढं ध्यानात ठेवा. बली प्रतिपदेचा दिवस ओझलला आधी इकडे आठवण काढून द्यायची बाया माणसाला. प्रतिपदा हिलाच म्हणायचं हो आपल्या प्रतिपदा आणि ओवाळ मला. लोक ऐकली तर ठीक, सांगायला बरं तुम्हाला पर्याय. आणि नाही ऐकली तर लोक सणासुदीच्या घरात भांडण करू नका, किरकिर करू नका. एकच काम करा, आरतीचं ताट तयार करा. आरतीचं ताट दिवळीत ठेवा आणि अशी मान फिरून घ्या. आपापलं. आता नाही ऐकल्यावर तुम्ही तरी काय करणार? काय का नाही? बाई एक अशी व्यक्ती आहे, पत्नी, तेथे कोणाचे चालेना. कोणी असो, मग ते महाराज असो, गायक असो, वादक असो, कोणी असो. तुम्हाला वाटते का महाराज लोकांचं तरी लय बरं आहे म्हणून? इथले नाही बरं, दुसरे सांगाले. 7-7 दिवस सप्ते करून घरला जाऊ द्या, बाई दारातच थांबलेली असत्या. बाई म्हणत्या, बाई आलं बाई कीर्तन, आलं बाई सप्ताह झाला, आपली इज्जतच ह्याच्यामध्ये सगळे. इकडे जा तुम्ही, काय महाराजाला मान असते. महाराज घरला आले म्हणजे 56 प्रकारचे भोग लोक जेवायला करतात. आता आमचे ते संजय दादा ते सगळे विचारत होते, म्हणजे जेवायला काय करायचं, सोय तुमची व्यवस्थित झाली? मान आहे बरे सगळं महाराज लोकांचा. आदरणीय आमच्या ते कैलास दादानी खूप सुंदर घरी आमची छान सोय केली. बाहेर भरपूर मान असते. महाराज जेवाय बसली म्हणजे महाराजच्या ताटाला रांगोळ, वाटीला रांगोळ, गिलासाला रांगोळ, बसायच्या पाटाला रांगोळ. खरं सांगू माय, घरी गेल्यावर महाराज लोकांची उभी रांगोळ आहे हो. पण ह्याला बाहेर ताटाला रांगोळ आहे. महाराज आला म्हणजे महाराजाला बसायला तक्क्या, पाठीला तक्क्या, मांडीला तक्क्या. घरी गेल्यास बुक्क्याच खाते. पण बाहेर माने नाही सगळं विठालं. बलिप्रतिपदेपासून वाढला आपले टाइम झालाय आपला. बलिप्रतिपदेच्या दिवशी आईसाहेब देवाला बोलायला लागल्या, देवा मला तुम्हाला ओवाळायचे. देव म्हणले काय हरकत नाही, जेव्हा आरतीचं ताट आणा. ताट आणण्यासाठी आईसाहेब घरामध्ये गेल्या. देवानं गडबडीनं पंढरपुरातल्या सगळ्या भक्ताला बोलून घेतलं आणि आपलं रूप सगळ्या भक्ताला दिलं. बरं देवा नाही का आपलं सगळे देवासारखे दिसायला लागले. आईसाहेब बाहेर आल्या. पाहता तर काय, पाहो तिकडे देव दिसते.
काय काकडा गोड आहे असे जर माणसं म्हणायला असतील ना, आनंदी आनंदच आहे. पण ते भानगड काय होत्या काकड्याला, ज्याला स्वर असते त्याला पाठ नसते, आणि ज्याला स्वर नसते, ज्याला काकडा म्हणायचा असते त्याला स्वर नसते. बाबा असं म्हणते कोंडू गाव सगळं उठून ठेवत असते बाबा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कसंही म्हणा येईल तैसा बोल रामकृष्ण नाही दयावीन भुकेला विठ्ठल. देव फक्त प्रेमानं म्हणल्याला लवकर ऐकत असतो बघा. गिरीधर लालत भाव का भुका राग कला नाही जानत तुका. भावनेनं म्हणा तर देवाला पोहोचत असते. विधान लाजले गे माया आता कोणा वावडू, कारण जिकडे पावे तिकडे सगळीकडे देव तशा लागला ना. नामदेवला थोडे लाडके असल्यामुळे उशीरला आले. नामदेवला आईसाहेबांना पाहिलं ना, आईसाहेबांना नामा बरं झालं म्हणजे तुम्ही आला, टाइम होत आलाय आपला. ह्याच्यातला आपला देव कोणता आहे सांगा म्हणजे मला जरा. सगळे सारखे देश आले. महाराज नामदेवला म्हणले आईसाहेब जरा हळू बोला. ते म्हणले कसका म्हणजे नवरा जर बायकोला ओळखता आला नाही, उग ह्या बिरीबीच्या लोकांच्या समोर तुमचं इम्प्रेशन डाऊन होण्याची शक्यता आहे ना. कोण पतिव्रता म्हणाल तुम्हाला. आईसाहेब म्हणल्या नामा मला खरंच आपला देव पडत नाही. क्षणभर नामदेवानं दृष्टी टाकली. देवानं सगळं सारखं केलं होतं, पण भृगु ऋषीनं मारलेला लाथेचा ठसा ते फक्त एकट्या देवाच्या अंगावर होता, बाकीच्या सोंगाड्याच्या नव्हता. ते खून नामदेवरायनं जाणली. नामदेवराय म्हणले आईसाहेब तेव्हा ते कोपऱ्यातले गिरायक आपले म्हणले वैजयंती माळगळा श्री उच्चनांच्या आणि विष्णुदास नामा येणे खून हो का ओळख करून द्याले बरं. नामदेवराय सारखे शांत ते गिरायक आपले म्हणले. ताट हातामध्ये घेतलं आरतीचं. एक पाऊल देवाच्या दिशेने टाकू लागल्या आणि पाठीमाग नामदेवाकडे बघायच्या, पुढे टाकायच्या, माग बघायच्या. त्या म्हणायच्या नामा खरं सांग बरं ते आपलंच गिरायक आहे का. आणि माझ्या ज्या हातामध्ये ताट आहे ना, हे भाऊबीजेचं ताट नाही, हे बलिप्रतिपदेचं ताट आहे म्हणा. भाऊबीजेचं ताट जर चुकून दुसरीकडे गेलं तर काय अडचण नाही, माझा चुलत भाऊ म्हणता येते, माझा मावस भाऊ म्हणता येते. पण बलिप्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेलं, माझा चुलत नवरा म्हणता येते ना, होय मावस नवरा नाही ना. प्रत्येक पदाला उपपद आहे, पण या पदाला नाही बघा. तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पण असं ऐकले का कुठं तुम्ही पती, उपपती. होय मला तर वाटतं अशा आपत्तीच ना आणलेली बरी असेल. उग विठाल नामदेवरायनं आईसाहेबाला ओळख करून दिली. केली ठावी संतानी. ओळख झाल्यामुळे आम्ही शरण गेलो म्हणले. बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. कसं आणलं देवाला आणि याला रूपा बळे करोनी खळे हरिदासी. आता देव भेटल्यामुळे झालेला आनंद कसा व्यक्त केला. अभंगाचे शेवट
सर्व गुणवान भजने करता जोरदार टाळ्या. अशा गुणवान माणूस म्हणजे वैभव आहे बरं आपल्या संप्रदायाचं. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमी लागलो. महाराज म्हणले आम्हाला झालेला आनंद आम्ही नाचून व्यक्त केला. पुढेचे हे पुढे देवी केली ठावे संतांनी बरवे झालो शरण गेलो. उगविलो संकटी त्यामध्ये अवकाश. भगवंत सद्गुरु जशा प्रकारे गोदी देतील तशा प्रकारे सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व गावकरी मंडळी, तरुण मंडळी, कार्यकर्ते मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी अगदी थाटामाटामध्ये दिव्य भव्य स्वरूपामध्ये आज सोहळा सगळे शब्द अपुरे आहेत. कारण ही जी मंडळी आहेत ना, कार्यकर्ते मंडळी, हे सगळे थोरांच्या विचारावर चालणारे मंडळी आहेत. म्हणजे
छत्रपती शिवरायांच्या विचारावर, संभाजी राजांच्या विचारावर, अशा महान महात्म्याच्या विचारावर चालणारे माणसे, आणि अशा महात्म्याच्या विचारावर तुम्ही चाललात ना, निश्चित तुमच्या जीवनामध्ये कशाचीच कमतरता कमी पडणार नाही. कारण अहो, या महाराष्ट्राने, या महात्म्याने आपल्या भूमीकरता, आपल्या संप्रदायाकरता, आपल्या देशाकरता फार मोठे काहीतरी आपल्यासाठी कमवून ठेवलेले आहे. जिजाऊ महासाहेबानं देश मातेकरता 2 रत्न असे घडवले. एक रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आणि दुसरे रत्न म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज आहेत. बघा काय त्यांची कर्तबगारी आहे. या स्वराज्याकरता जगावं कसं हे छत्रपती शिवरायांकडून शिका, आणि याच स्वराज्याकरता मरावं कसं तो काय धर्मवीर संभाजी राजाकडून तुम्ही शिका. काय राजांची कर्तबगारी मला एकच शब्दामध्ये राजे सांगता येतील, ऐका. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, कधी संपलाही नाही आणि कधी संपणारही नाही माझ्या छत्रपती शिवरायांचा दरारा. हे आहेत भारत राजे. निश्चित या विचारावर चला. आपल्या परमार्थिक जीवनाची, सांस्कृतिक सामाजिक जीवनाची उत्तर अशीच प्रगती हो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. झालेली सेवा मारुतीच्या चरणावर, भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणावर अर्पण करून, कारण वेळ झाली नाही बरं. पण आता तुम्ही बसलात म्हणजे तुमचा बी जास्त वेळ घेणं बरं नसते आम्हाला, कारण ते सुरुवातीला थोडं उशीर झाल्यामुळे वेळ घेतला बरं. याच्यामध्ये माझी काही चूक नाही. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर
Bye.
विठ्ठल जय जय विठ्ठल. Hallelujah.